कार्यकर्त्यांमुळेच पक्ष असतो तो वाढतो असं अनेकदा आपण प्रचार सभेत ऐकलं असेल। पण याच कार्यकर्त्याला अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून तिकीट दिलं जात नाही। उलट पक्षी नुकत्याच आलेल्यांना संधी दिली जाते तेव्हा कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो। छत्रपती संभाजीनगरातला आजचा गोंधळ खूप काही सांगून जातोय। बघूयात काय घडलंय। नोकरी सोडली मी नोकरी यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करू लागलो 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी। मॅडम तुम्ही काम करू नका का तुम्ही चालतात का फिरतात फॉर्म भरून घेतात नेते फॉर्म घ्या राख्या जमा करा मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी 1000 राख्या जमा केल्या मी। एबी फॉर्म न मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरात संतप्त झालेले भाजपचे हे कार्यकर्ते। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी थेट भागवत कराड आणि अतुल सावेंना भेटण्यासाठी आज जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना रोखलं। त्या झटापटीत कार्यालयाचा दरवाजाही निखळला। पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांचा संताप आणखी वाढला आणि नाराज कार्यकर्त्यांनी थेट आपल्याच नेत्यांवर टीकेची झोड उठवली। आम्ही रक्ताचं पाणी केलं, नोकरी सोडली, दारोदार फिरत मतं मागितली, त्याचं हेच फळ का असा संतप्त सवालही त्यांनी केला। जे भेटत असेल आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना पक्षाला माझ्या। बिलकुल आता इथं तुम्ही या मांडून बसलात नक्की साहेब बसणार मी इथं। मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांनी मला न्याय द्यावा। मला जाणार नाही साहेबांना भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला, ते पण मला काही येऊ देत नाही, म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर। इथं नाही कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवत साहेब मला तिथे जायला। मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे। मी पक्षाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे। मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं का बरं माझ्या सोबत असं केलं? त्याच्यामुळे निष्ठावंत कमी राहिली, आमचा निष्ठावंत काय कमी राहिली का? तुमचं घोडं मारलं काय पाप केलं पैसे घेऊन घोडं गावाला उमेदवारी? महिला कार्यकर्त्याही आक्रमक झाल्या होत्या। दिव्या मराठेंनी एबी फॉर्म चोरून दिले म्हणून इथे आलो अशी संतप्त प्रतिक्रिया दिली। तिला गेला ना, तिला गेला माहिती झालं म्हणून मी आले इथे। दिले त्यांनी बोलून दिले, चोरून दिले फॉर्म। गेल्या 18 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे। एका छोट्या कार्यकर्ता, ती का मंत्र्याची बायको होती का याची बायको होती तसा विषय नाहीये, एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्यासमोर आणि बी फॉर्म दिला गेला। ही योग्य पद्धत नाहीये, ही पद्धत नाहीये। मी आता शांत बसणार नाही। आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार। भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाली। दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला। कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार। जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं। स्थानिक नेत्यांनी ओबीसींवर अन्याय केला, तुमच्या बहिणीला का तिकीट दिलं नाही असा प्रश्न भाजप शहराध्यक्षांनी विचारला आणि त्यांना अश्रू अनावर झाले। नाही दिलं तर माझं स्वतःचं तिकीट तरी माझ्या पूजाला द्यायचं होतं। माझी ओबीसीची कार्यकर्ती होती, अध्यक्ष होते। कसा भाजप ओबीसीचा आणि ओबीसी भाजपचा आहे? ओबीसीवर नाही नेहमी अन्याय होतो। तुम्ही दिलं पण त्या घरातल्या आमच्या वहिनीला दिलं, तर तुम्हाला एखादी बहीण का दिसली नाही आमची? एवढीच विनंती आहे। आम्ही पक्षाचं काम करू, कमळाचं करू। आम्ही तर मतदान बी कमळाला करतो आणि काम पण करतो, त्यामुळे दुप्पट काम आहे आमचं। आमचा देवाभाऊ आम्हाला न्याय देईल, पण हे स्थानिक लोकांनी आमच्यावर अन्याय केला, याचं उत्तर आम्हाला कळून नाही राहिलं काय चुकलंय आमचं। सगळे आम्ही एका मिनिटामध्ये महिला पळत होतो, पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करत होतो, सगळे केसेस आम्ही अंगावर घेतले। आमचे नवरे घाबरत होते की एखाद्या गाडीतून पडेल, एखाद्या वरिष्ठांना सगळ्यांनाच माहिती आहे। आमच्या ओबीसी बहिणाला का नाही तिकीट दिलं? केसेस आम्ही अंगावर घ्यायच्या, एकनिष्ठ राहायचं, काम करायचं आणि तिकीट मात्र आयारामांना मिळणार असेल तर कसं चालेल? आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार असं बंडाचं निशाण काही कार्यकर्त्यांनी फडकावलं। याचा परिणाम या निवडणुकीवर दिसेल की नाही हा मुद्दा अलहिदा, पण कार्यकर्त्यांमधला वाढता असंतोष
पुढच्या लढ्याची क्रांती नक्कीच आहे. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.